त्यांना एक प्रश्न केला की दादांकडून तुम्ही का अपेक्षा व्यक्त करतात. दादा महाराष्ट्र शासन आहे, दादा उपमुख्यमंत्री आहेत, पण त्यांचं असंवेदनशीलता मी आज बघितली. कशी बघा साहेब, एवढी मोठी दुर्घटना घडली, एवढी मोठी दुर्घटना ऐका नाही वळण नाही दुर्घटना घडली, मशिदीमध्ये या ठिकाणी ब्लास्ट झाला. तो इंटरनॅशनल न्यूज आहे साहेब, आणि हे एक धार्मिक स्थळ आहे. बघा, सर्व समाजाने त्याचा निषेध केला. बीड इतकं चांगलं आहे, सगळ्यांचे फेसबुक तपासून बघा, कुणी त्याचं समर्थन केलं नाही. इव्हन जरांगे साहेब असतील, सगळ्यांचे फेसबुक, आमचे तावरे साहेबांनी त्याच्यावर एक लेख लिहिला, यांनी एक लेख लिहिला, सगळ्यांनी लिहिलं. परंतु जर आज एक उपमुख्यमंत्री जर बीडमध्ये आले तर त्यांचं काम होतं त्या ऐका माझं फक्त साहेब, आणि त्या ठिकाणी जाऊन त्यांनी बघायला पाहिजे होतं. मुस्लिम समाजाने त्यांनी मागणी केली की जो गुन्हेगार आहे त्याला UAPA लागा, तर त्यांचं म्हणणं असं आलं. त्यांच्यासोबत अमरशेख पंडित होते आमदार, मुसलमानांनी आम्हाला कुठं मतं दिली? त्यांनी मौलानाच ऐकलं, त्यांनी मौलानाच ऐकलं. अहो आज म्हणले खोटं नाही. फतवा करतात म्हणले, मौलाना फतवा करतात. अहो त्यांनी अहो सगळे माणसं त्याला साक्षीदार आहेत, मी खोटं बोलणार नाही. मौलाना भेटायला गेले होते, त्यांना मौलानाशी हे शब्दप्रयोग त्यांचे आहेत की असं त्यांच्याकडून हे बोललेलेच नाहीत, हे लबाड आहेत, हे जातीवाद अर्धा मसलेला. हे तावरे साहेब इथं पत्र सोबत आहेत माझ्या, आम्ही गेलो होतो, निजाम भाई आमच्या सोबत होते, आम्ही जाऊन एक मिनिट त्या मस्जिदीच्या मौलानाला आम्ही एक मिनिट ऐका सर, आम्ही त्या मस्जिदीच्या मौलानाला आम्ही तयार केलं सर. एक मिनिट आम्हाला बोलू दे साहेब, एक मिनिट सर. दादा राज्याचे उपमुख्यमंत्री आहेत आणि बीड जिल्ह्याचे पालकमंत्री आहेत. पालकाला सगळे लेकरं सारखे असावा. दादांनी जायला पाहिजे होतं. भाऊ थोडं मन मोठं करा आणि दादाला पुढच्या करला तरी पाठवा. तुम्ही पालकमंत्री आहे, पालकमंत्री आहेत, जिल्ह्यामध्ये आहेत, इतकी मोठी घटना घडलेली आहे, जायला नको होतं का सर? 100 ऐका जायला पाहिजे होतं. त्यांचा ऐकून घ्या, माझं म्हणणं आहे, आम्ही पुढच्या दादा नक्की जातील, पण माझा पुढचा ऐका एक मिनिट सर, ऐका मग काय झालं ऐका. आम्ही तुम्ही काय केलंय माहिती, आम्ही काय केलं आम्हाला सांगू बोलू द्या सर. ऐका आम्ही हे बघा, नाही शफीक भाऊची मागणी अगदी रास्त आहे की जर पालकमंत्री महोदय जिल्ह्यामध्ये असतील तर त्यांनी अशा प्रकारच्या संवेदनशील घटनेला भेट दिली पाहिजे. ही अतिशय त्यांची रास्त मागणी आहे. मात्र दुसरी एक गोष्ट मी सकारात्मक म्हणून पाहतो बडेसाहेब, की जसे अजित पवार बीड शहरामध्ये आले त्याच्यानंतर त्यांच्या प्रत्येक कार्यक्रमामधलं एक वक्तव्य सकारात्मक मला आज पहिल्यांदा दिसलं. ते म्हणले जातीवादापासून आम्ही दूर गेलं पाहिजे, आम्ही जातीपातीमध्ये आमच्या सर्वांचं रक्त लाल आहे, आणि सरकार म्हणून पहिल्यांदा एक अशी ठोस भूमिका आली की जातीवादाच्या बाहेर आम्ही तरुणांनी पडलं पाहिजे. ही त्यांची एक त्यातली सकारात्मक भूमिका आहे. मी परत एकदा रिपीट करतो की शफीक भाऊच्या मागणीशी मी अत्यंत सहमत आहे की सत्ता आहे, सरकार आहे, आणि मुस्लिमांमध्ये प्रचंड असुरक्षिततेची भावना आहे. अशा वेळी सरकारने भेटलं पाहिजे. दादा संभाजीनगरकडे गेले, बरोबर आहे. संभाजीनगर जाता जाता ते ठिकाणी एकदम रस्त्यावर आहे, त्यांना फक्त 2 किलोमीटर मध्ये जायचं होतं रस्ता सोडून, म्हणजे खूप काही दूर जायचं होतं, अशातला भाग नव्हता. मला वाटतं तिथं पालकमंत्री म्हणून ते जिल्ह्यात आले होते, त्यांनी जायलाच पाहिजे होतं. आणि सगळ्यात महत्वाचं या सगळ्या प्रकरणामध्ये जेव्हा इथले नेते बोलत होते ते असं म्हणाले की कोणीतरी दारुडे होते. ऐका ना, नक्कीच या ठिकाणी आपल्या जिल्ह्यातले आष्टी पाटोदा शिरूर आमदार सातत्यानं त्यांनी ज्या ठिकाणी त्यांनी सांगितलेलं आहे की अन्याय होईल तिथं मी आवाज उठवल, परंतु सुरेश अण्णादासनी सांगितलं एवढी मोठी घटना होती आणि त्या घटनेत सांगितलं जातंय की ते पोरं दारू पिलेले होते. मग उद्या त्या लोकांना माफ केलं किंवा त्यांचं म्हणणं आहे त्या लोकांना माफ करा. कुणी उद्या दारू पिऊन काही बी करीन ना, हे कुठं या लोकप्रतिनिधीला शोधता का? अशा लोकप्रतिनिधी खरं म्हणजे आपल्या या सगळ्या मुस्लिम बांधवाचाच नाही तर आम्ही देखील त्यांचा निषेध करतो आणि अशा लोकप्रतिनिधी त्यांच्या आमदार पदाचा राजीनामा द्यायला पाहिजे. आम्ही आंबेडकर समाजाच्या वतीने उपमुख्यमंत्री अजितदादांचा जाहीर निषेध करतो. बीड जिल्ह्याचे पालकमंत्री असताना, बीड जिल्ह्यात येत असताना त्यांना नेमकं भीती कशाची? बुलेट प्रूफ गाडीमध्ये आलेत. आम्ही मागासवर्गीय समाजाचं मागण्याचं निवेदन देण्यासाठी त्यांना प्रयत्न करत होतो. ऍडिशनल SP असतील PI असतील, यांनी आम्हाला अडवलंय. म्हणजे लोकशाही मार्गाने निवेदन सुद्धा अजितदादांनी स्वीकारलं नाही, त्यांचा आम्ही जाहीर निषेध करतो. ठीक आहे, या चर्चेमध्ये वसंत मुंडे सुद्धा आता आलेले आहेत. वसंतजी,
दादांनी आज अँग्री इंग्लंडच्या भूमिकेमध्ये दादा दिसले. गेल्या अनेक दशकापासून बीडचं राजकारण तुम्ही बघताय. आज अशा अँग्री यंगमॅनची गरज होती का बीडला, आणि हा अँग्री यंगमॅन या बीडचं चित्र बदलू शकेल का? नाही, गरज होती का तर परिस्थिती निर्माण झाली, हा. त्यामुळे ती गरज समोर आली. पण बीडचं राजकारण समजून घ्यायचं तर इथल्या सामान्य माणसाला समजून घ्यावं लागेल. हा. केवळ भाषण किंवा जाहीर म्हणजे डायलॉगबाजी यांनी काही बीडचं चित्र बदलणार नाही. बीडचं चित्र बदलण्यासाठी या ठिकाणची जी मूलभूत परिस्थिती आहे, इथल्या माणसाला विकास पाहिजे. हा. आणि इथल्या माणसाला इतकी वर्ष झाली या ठिकाणी रेल्वे नाही, आता विमानतळाचा विषय येतोय. या सगळ्या गोष्टींचा जर आपण परिणाम बघितला तर मला असं वाटतं की बीडचा चित्र बदलण्यासाठी केवळ नेता बदलून नाही तर नेत्याच्या भूमिकेतून बदलावं लागेल. आणि म्हणून दादांचा जो महाराष्ट्रामध्ये एकूण त्यांच्या कामाबद्दलची जी काय ख्याती आहे, मला असं वाटतं की त्या ख्यातीचा जर बीडला फायदा झाला तर बीडचं चित्र बदलू शकतं. बरं, बीडचं चित्र बदलण्यासाठी अजितदादांना माझी विनंती आहे, भाजी मंडी असेल, स्टेडियम कॉम्प्लेक्स असेल, माळवेस असेल, बशीरगंज असेल, या भागामध्ये त्यांनी फिरून बघावं. ज्या नेत्यांना ते घेऊन फिरत होते ना, त्यांना चापकानी फोडल्याशिवाय राहणार नाहीत. बीड शहरात मुतारी नाही, मुतारी बांधली नाही, रस्ते नाहीत, शौचालय नाहीत. आणि ह्या बीडच्या विकासावर अजितदादांनी यांना न घेता आपल्यासारख्या प्रसार माध्यमांना घेऊन या ठिकाणी फिरून दाखवावं. एक मुद्दा आधी जेव्हा चर्चेत सांगितला, आता उपमुख्यमंत्र्यांचं घेतलं, स्थानिक आमदाराचं आहे, काम कोणाचं आहे? मग मला सांगा अजितदादा जेव्हा इथं आले तेव्हा त्यांनी बघितलं पाहिजे ना, हे काम का रस्ता दादा हे काय म्हणतात भाजी मंडी, हे काय म्हणतात भाजी मंडी दादानी बघायची, भाजी मंडी दादानी बघायची. एक मिनिट त्यांचं म्हणणं आहे सगळे प्रश्न 20 वर्षापासून नगरपालिकेची सत्ता आहे, 25 दिवसाला प्यायला पाणी येत आहे. आज उपमुख्यमंत्री यायला म्हणून रस्त्यावर टँकरने रस्ते धुतलेत. त्यामुळे आमची विनंती, रोज अजितदादा या, कमीत कमी रस्ते तरी स्वच्छ होतं. इथं बंगला घेऊन राहा. घर घेऊन सर एक प्रश्न आहे, माझा प्रश्न आहे, नागपूर पाकिस्तानात आहे का महाराष्ट्रात आहे? नागपूरमध्ये वेगळी ट्रीटमेंट दंगलीला, आणि बीड मध्ये अर्ध मसल्याला जे झालं त्याला वेगळी ट्रीटमेंट. दादा झालं काय? अहो बॉम्ब फोडला मस्जिदीमध्ये. उद्या एका मुसलमानाच्या ठीक आहे. काय केलं असतं तुम्ही? मला ह्या सर्व राजकीय नेत्याला सांगायचंय की या बीड जिल्ह्यामध्ये तुम्ही सर्वांनी, सर्व पक्षीय राजकीय नेते एकत्र येऊन हे जातीय जे वाद निर्माण झाले हे कुठेतरी कमी करण्यासाठी सगळ्यांनी मनातून प्रयत्न करायला पाहिजे. कारण बीड जिल्हा खूप चांगला जिल्हा आहे. बीड जिल्ह्यामध्ये आज कबड्डीचे खेळाडूचे कॅप्टन, राजकीय नेत्यांना जातीत फूट हवी आहे असं तुमचं म्हणणं आहे? 100%. त्यांना जातीत स्वतःची राजकीय पोळी भाजण्यासाठी यांना जातीत फूट हवी आहे. प्रत्येकाने एक साधू प्रत्येक जातीने घेतला, प्रत्येकाने एक संत घेतला. हे सगळ्यांनी एका जागेवर येऊन हे जातीय तेढ निर्माण झालेलं आहे ते कमी करण्यासाठी सर्वांनी पुढे येऊन प्रयत्न करायला पाहिजेत, असं माझं वैयक्तिक मत आहे. सर्व राजकीय पक्षांनी एकत्र यायला हवं. इथं जी जातीयवादाची कीड लागलेली आहे ती कीड नष्ट करण्यासाठी पुढाकार घ्यायला हवा. पण राजकीय नेत्यांना हा जातीयवाद हवा आहे, कारण वोट बँकेचं राजकारण आहे. जातीची वोट बँक इथं मजबूत करायची आहे आणि म्हणून हे केलं जात नाही. कोणी पुढाकार घेत नाहीये. हा जातीवाद संपावा असं त्यांचं म्हणणं आहे. तथ्य याच्यात सर्वप्रथम साहेब, तुम्ही बीडमध्ये आले, तुमचं स्वागत करतो आम्ही बीड जिल्ह्याच्या वतीनं. आज बीडमध्ये पालकमंत्री आले. ज्यावेळेस बीड जिल्ह्यामध्ये पालकमंत्री येतात त्यावेळेस बीड जिल्ह्याचे ज्या ठिकाणी ते जातात त्या ठिकाणच्या रस्त्याचं काम होतं. सामाजिक संघटनेचे पदाधिकारी त्यांना निवेदन द्यायला गेल्यानंतर त्या ठिकाणचे पदाधिकारी लक्ष देत नाहीत. त्यांची पोलीस प्रशासन पुढे येतं, आम्हाला धक्काबुक्की करतं. अशा पद्धतीची सत्ता या ठिकाणी या बीडमध्ये दादा पालकमंत्री झाल्यापासून असं होतंय. म्हणून आमची विनंती, दादा एक दिवस येऊन फरक पडणार नाही. सिव्हिल हॉस्पिटलची परिस्थिती बघा साहेब, काय तुमची मागणी होती, बीड जिल्ह्याची मागणी होती की आम्हाला अजितदादा ही मागणी आमची नव्हती, नेत्यांची ही मागणी होती. आमची तर मागणी होती की स्थानिकच्याच कुणाला तरी आमदारांना मंत्री करा आणि त्यांच्याकडे पालकमंत्री पद द्या. आम्हाला माहित होतं हे अजितदादा राज्याचे उपमुख्यमंत्री आहेत, त्यांना बीडसाठी कितीचा वेळ मिळणार आहे असा. आताही बघा 31 जानेवारीला ते बीडमध्ये आलेले आहेत, त्याच्यानंतर आज आलेत, म्हणजे किती दिवसानंतर आलेत ते. अशाने कधी अजितदादांकडे जादूची कांडी आहे. अजितदादा अशी येतील, बीड जिल्ह्यावर अशी जादूची कांडी फिरवतील आणि बीड जिल्हा बदलून जाईल, असं होईल. मूळ असं आहे की गेली 30-40 वर्ष सत्तेत कोण आहे? अजितदादाच आहेत असं तुम्ही म्हणताय. मग विशेष नाही ना, महाराष्ट्राच्या सत्तेत कोण आहे? अजितदादा. बीड जिल्ह्यामधले लोक किती दिवस सत्तेमध्ये आहेत? बीड जिल्ह्यात आतापर्यंत बीड जिल्ह्याला पालकमंत्रीच बाहेरचे असायचे. मागच्या 10 वर्षामध्ये फक्त
मागच्या 10 वर्षात फक्त बीड जिल्ह्यातला पालकमंत्री, याच्या पूर्वीचे सगळे पालकमंत्री बाहेरचे आहेत. मग सत्ता कुणाकडे होती आणि मग बीड जिल्ह्याचा विकास झाला का नाही, हा प्रश्न मूलभूत त्यांनाही आहे ना. बीड जिल्ह्यातल्या लोकांना बाहेरचा पालकमंत्री का हवा असतो? ते म्हणतात की बाहेरचे पालकमंत्री आहेत. नाही, याच्यामध्ये असं आहे, मूळ मुद्दा असा आहे की बीड किंवा मराठवाडा हा फक्त राजकारणासाठी वापरला जातो. इतकी वर्षानुवर्ष आम्ही बघतो, फक्त बीड आणि बीड नाही तर मराठवाड्यात सुद्धा सगळा राजकारणासाठी वापरला जातो. हे वेगवेगळे गट, वेगवेगळ्या पक्षामधले वेगवेगळे गट पोचले जातात आणि त्याच्यामुळं मग बाहेरचा पालकमंत्री द्या, बाहेरचा नेता द्या आणि मग त्या ठिकाणी फक्त राजकीय आपला फायदा, सत्तेत आपल्याला जो नंबर जे लागतात ते नंबर मराठवाड्यातनं मिळवायचे, आपला विषय संपला. मराठवाड्या वर्षानुवर्ष मराठवाड्याचा अनुशेष का निघाला नाही? 3,000 कोटीचा अनुशेष 10 वर्षापूर्वी होता, आज कुठे आहे? आज त्याची चर्चा सुद्धा होत नाही. दादांच्या येण्यानंतर हा अनुशेष दूर नाही, होईल. माझं मत हे आहे की वर्षानुवर्ष मराठवाड्याच्या अनुशेषावर मात्र चर्चा होत नाही, नेते बोलत नाहीत, सत्ताधारी बोलत नाहीत. पण मराठवाड्यामध्ये किंवा बीड जिल्ह्यामध्ये एखादी गोष्ट घडली की त्या गोष्टीवर बोललं जातं आणि मग विकास कोणाच्या हातामध्ये आहे? ज्यांच्या हातामध्ये आहे त्यांनी करणं अपेक्षित आहे. मग वर्षानुवर्ष कोण आहे? ठीक आहे. अजित दादाच हवेत किंवा देवेंद्र फडणवीस हवेत अशी मागणी कोणी केली? बीड जिल्ह्यातल्याच लोकांनी केली. बीड जिल्ह्यातल्या लोकांना बाहेर ऐका, तसं नाही, केलीच नाही. सामान्य जनतेने ही मागणी केलीच नाही. ही मागणी बीड जिल्ह्यातल्या सर्वसामान्य लोकांनी व पालकमंत्री अजितदादा द्या म्हणून मागणी केलेली नाही, हे राजकीय लोकांनी केले. कारण की आतापर्यंत सत्तेत अजितदादा होते, फक्त पालकमंत्री आमच्या जिल्ह्यातले फक्त 10 वर्ष राहिलेत आणि आमचा जर बीड जिल्ह्याचा विकास करायचा असेल तर त्यासाठी आमच्या जिल्ह्यातला कोणालाही पालकमंत्री केलं पाहिजे होतं. आणि इथला जर स्थानिकचा पालकमंत्री असेल, जसं वडिलांना त्याच्या मुलाची काय अपेक्षा आहे, त्या मुलाला काय लागतं हे माहीत असतं, तसं ह्या जिल्ह्यातला जर कुणीतरी आमदार त्या मंत्री आणि त्यांना पालकमंत्री केलं असतं तर त्यांना त्यांच्या व्यथा कळाल्या असता. बाहेरच्या पालकमंत्री देऊन कळणार. बीड जिल्ह्याचा विकास केला पाहिजे, मग पालकमंत्री इथला असला काय आणि कुठला बाहेरचा असला काय, परंतु राज्याच्या मुख्यमंत्र्यांनी आज अजितदादा म्हणले की बाबा एसपींना आदेश दिले की त्या चारित्र्य तपासा म्हणले. मला माझ्या आजूबाजूला जे पदाधिकारी बसते त्यांचं जर यांनी खरंच जर चारित्र्य तपासायला सुरुवात केली ना, त्यांची जी राष्ट्रवादीची 10-15 जणांची बॉडी असते का, ती बॉडी सुद्धा कंप्लीट होणार नाही. म्हणजे एकही पदाधिकारी त्यांना भेटणार नाही. एक मिनिट खरंच राष्ट्रवादी मी वैयक्तिक नाही, एक मिनिट, फक्त राष्ट्रवादीच नाही, सगळ्या राजकीय पक्षांमध्ये हे अशा प्रकारची लोक भरली गेलेली आहेत का? आता चारित्र्य तपासायला लागलं तर ते म्हणतात की त्यांचा कोरम सुद्धा पूर्ण होणार नाही. एक मिनिट सर, हे जे बोलतायत ना, एक मिनिट, हे जर इतकं जर कोणी बीड मध्ये इथं बीड जिल्ह्यामध्ये इतक्या जर कोणी गुंड असेल आणि अजितदादाच्या बाजूला जर असेल, जर तो आमच्या पक्षात असेल, आमच्या पक्षात तर नाहीच आहेत का असं कुणी आजच्या परिस्थितीला? आजच्या तपासले तुम्ही सगळ्यांचे? सर आम्हाला माहिती ना, सर्टिफिकेट दादानी सांगितलं हे मान्य ना सर. हे जर एखादा क्रिमिनल जर माणूस तिथं आला असता आणि त्याचा जर फोटो आला असता तर हेच यांनी हे जे बोलतायत ना, यांनी सुद्धा लिहिलं असतं हा गुंड यांच्यासोबत. मग त्यांचं काय चुकलंय? त्यांनी बघणं, त्यांनी तपासलं, हे बरोबर आहे त्यांचं. याच्यामध्ये साहेब टगे असल्याशिवाय राजकारणात प्रवेश नाही असं आहे का? सगळ्या राजकीय पक्षांनी ते म्हणतात की राजकीय पक्षांनी जर असं कॅरेक्टर तपासायला लागले तर ह्यांच्या बॉड्या सुद्धा पूर्ण होणार नाही. साहेब, जसं एखादी नोकरी लागायची असेल तर कॅरेक्टर सर्टिफिकेट मागतात. जर प्रत्येक पक्षाने जर असं केलं ना, हे राहणारच नाही, 100% मी तुम्हाला सांगतो. आणि आज मला असं वाटतंय की ज्याच्याकडे जेवढी दंडेलशाही असेल ना, त्या नेत्याला वाटतं की तो भारी आहे, मग त्याच्या आधिपत्याखाली आपण खाली सोडून देऊ. जसं इथं चाललंय ना, तसंच 100% तसंच आहे साहेब, की ज्याच्याकडे जेवढं पॉवर आहे, ज्याच्याकडे जेवढं मॅन पॉवर आहे, गुंड आहेत, तोच मोठा नेता, पैशावाला मोठा नेता, किती माणसं पाळतो तो मोठा नेता, मग त्याला पद द्या. तुम्ही मला सांगा, चांगल्या चारित्र्याचा कोणत्या याला तुम्ही मोठा केलेला आहे? पण एक मुद्दा आहे, गेल्या काही दिवसामध्ये बीडमध्ये अशा अनेक घटना घडल्या. अरे ज्यांना म्हणजे काही कळत नाही अशी सुद्धा पोरं सोरं समजा काहीतरी गुन्हा करतात, त्याचा व्हिडिओ बनवतात, व्हिडिओ बनवून व्हायरल करतात आणि स्वतःची दहशत निर्माण करण्याचा प्रयत्न करतात. याला कायदा आणि सुव्यवस्था कारणीभूत आहे. हे तरुणांमध्ये काय मेसेज आहे? ह्या एक तरुण आहे इथं, मला सांगा हे काय फॅड आहे इथं? मारहाण करायची, व्हिडिओ व्हायरल करायचा, दादागिरी किती गोष्टी आहेत ह्या. तुम्ही एक बेसिक कन्सेप्ट समजून घ्या साहेब. आजच्या परिस्थितीमध्ये राजकीय पुढारी गुन्हेगार नाहीये. राजकीय नेता, पालकमंत्री, अधिकारी, विरोधी पक्ष नेता हा कोणीच गुन्हेगार नाहीये.
गुन्हेगार हा युवक आहे आणि ह्याच्यावरती फुल स्टॉप आहे. बीडचा युवक हा गुन्हेगार होणार पुढे चालून का? आमची महत्वाकांक्षा काय? आमची महत्वाकांक्षा आहे, माझ्या घरामध्ये मी जिल्हा परिषद सदस्य, ग्रामपंचायत सदस्य बनण्यापासून मी विचार करतो, माझ्या गुगलला सर्च का असते, मी ग्रामपंचायत सदस्य कसा बनल, मी त्याच्यानंतर पॉलिटिक्स मध्ये एंटर कसं करल, माझं वचक कसं निर्माण होईल, जेणेकरून मी समोरच्याला सगळ्यांना दाबात आणल. आणि त्यानंतर ही राजकीय जी गोष्ट बीडच्या लोकांच्या डोक्यामध्ये बसलेली की मला बनायचं काहीच नाही, मला राजकीय नेता बनायचं, मला राजकीय मोठा नेता बनायचंय, कुणाच्या पाठीमागे उभा राहून मला एक मोठं माझं साम्राज्य तयार करतात. मला डॉक्टर इंजिनियर होण्यामध्ये बीडचा पोरगा आहे का जन्म घेतो ना तो आमदार होतो, जन्मलेच आमदार होतो, डॉक्टर इंजिनियर होत नाही साहेब. मी आज दिल्लीला सर्व्हिसला आहे, मला दिल्ली पर्यंत तुम्ही बीडचा बिहार बोलू नका साहेब. दिल्लीचे लोक मला बोलतात अरे आप बीड से हो, माझं कॅरेक्टर व्हेरिफिकेशन करा, माझं नाव श्री नायकवाडे, मी तिकडे सर्व्हिसला आहे, मला लोक बोलतात अरे बीड से हो आपके ऐसे लोक पर टीव्ही पे चल रहा है यहाँ पे. मला कसं वाटत असेल, मी तर माझ्या राज्यात पण नाहीये. ही सल आहे बीड जिल्ह्यातल्या तरुणांच्या मनातली, ही सल आहे जो या कुठल्याही गुन्हेगारीशी संबंधित नाहीये, त्याला सामान्य जीवन जगायचं आहे, पण त्याच्यावरती एक शिक्का मारला जातोय, तो शिक्का गुन्हेगारीचा आहे, संशयानं पाहण्याचा आहे. आणि प्रत्येक बीड जिल्ह्यातल्या व्यक्तीला त्याच्याबद्दलची जी सल आहे ती आज त्यांच्या मनात आहे. पण मुद्दा हा आहे की बीड मधली जी राजकीय संस्कृती आहे, ही त्या मुलाने सांगितलं, ही राजकीय संस्कृती या मुलांना आपल्या वेठीला धरते किंवा तशा प्रकारच्या त्या टोळ्यांमध्ये त्यांचं हित आहे. मग या राजकीय व्यक्तींना हे कळत नाही का की आपण पूर्ण पिढीच्या पिढी नासवतोय? साहेब, आता जर बघितलं तर इथं आता 2 मंत्री आहेत आणि मागच्या काळात जरी किती जरी बघितले आपण बीड जिल्ह्यामध्ये 1 मंत्री 2 मंत्री प्रत्येक मंत्रिमंडळात असतो, परंतु मानसिकता असली पाहिजे की माझा जिल्हा सुधारला पाहिजे. मला सांगा, जसं बाहेर कारखाने आहेत, रेल्वे आहे, दळणवळणाची साधने आहेत, जोपर्यंत हे होत नाही, आता काय आमच्याकडे आजही पारंपरिक शिक्षणच आहे. आम्ही काय करतो, BA, BSc, BCom हे झालं की तो झाला बेकार. ह्याच्या पलीकडे जाऊन जर आपण विचार केला तर चांगलं शिक्षण जर मिळालं, आम्हाला शिक्षण मिळाल्यानंतर आम्हाला नोकरी पाहिजे. नोकरी कधी मिळेल साहेब? नोकरी आम्हाला कधी मिळेल? कारखाने आले तर नोकरी मिळेल. बीडच्या लोकांना हे इतकं वाईट वाटतंय. एक मिनिट माझं हे जे बोललं ह्याच्यावर उत्तर देतो सर. तुम्ही आता माहिती घ्या जिल्ह्यात, आता हे जे क्रिमिनल जे वाढलंय ह्या 1 वर्षात, हे की हे आमचे 14-16 वर्षाचे पोरं आहेत सर. हे जे अल्पवयीन सर आहे, ही परिस्थिती का आली? यांचं जे म्हणणं ह्याशी मी समर्थन करतो, ही नक्कीच आमच्यावर वेळ का आली सर, ह्याचा विचार केला झाला पाहिजे. कारण की आमच्या इथल्या आतापर्यंतचे अगोदर जे फुटारी होते त्यांनी विकास नावाचा प्रकार केलेला नाही, स्वतःच्या संस्था तयार केल्या, त्यांनी त्यांच्या संस्थेत ऍडमिशन घ्या, तुम्हाला पास करून आपलं राजकारण कायम राहावं याच्यासाठी टोळ्या निर्माण केल्या. एक मिनिट, शेवटचं मला बोलायचं साहेब की हे जर आपल्याला कोरम पूर्ण करायचं असेल, बदलायचं असेल तर आम्ही ऐका ना, आम्ही सगळ्यांनी मिळून प्रयत्न केले पाहिजे, सगळ्या तरुणांनी मिळून प्रयत्न केले पाहिजे, सगळ्या नेत्यांनी, पत्रकारांनी, सामाजिक संस्थेने प्रयत्न केले पाहिजे, आमच्या सगळ्या धार्मिक गुरूंनी केलं पाहिजे, याचं प्रबोधन झालं पाहिजे. आणि जे ज्या या गोष्टी आहेत, ऐका ना, ज्या गोष्टी ह्या होत आहेत ह्याला पायबंद करण्यासाठी, जसं आम्हाला आज उपमुख्यमंत्री अजितदादा पवार साहेबांकडून अपेक्षा आहेत. मला एक सांगायचं की जसा रील काढून तो एक व्यक्ती ब्लास्ट करतो, अशा व्यक्तीला जर वेळीच आपण संपवलं, ठेवलं, त्याच्यावर UAPला आला तर दुसरा कुणी तरुण, जसं अल्पवयीन मुलं, काही तरुण मुलं हे असले करणार नाहीत जर यांच्यावर वेळीच आपण कायदेशीर कारवाई केली तर. मी एक विषय मांडतो साहेब, ऐका ना, मी एक विषय मांडतो. जरांगे पाटील साहेब हे मराठा आरक्षणासाठी झटत आहेत, लढत येतं. त्यांनी भाषा वापरताना धनंजय मुंडे साहेबाबद्दल धन्या मुंडे हे वापरणं बंद करायला पाहिजे. ते एवढे मोठे नाहीत धनंजय मुंडे साहेबाबद्दल एवढं बोलायला. पुढे येतो. हा बोला. शांततेत तसं कोणी बोलू नका, आपलं एकदम व्यवस्थित हा बोला.